नात हे मातीशी अगर सरनवरची रोज खायाची रयतेचा राजा तेव्हा मी हात रकायाच जिकत नाही चवर तवर झुंजत राहायाच तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतो रे. Captain, if I'm not wrong, are you talking about Shivaji? शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज म्हणत आहे. त्याची भाषार मराठी मातीची त्योच हाय आसार दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर हे शंभू शंकराचं नव राजगड घावर अशी खबर आली आहे की सिद्धी चोरने वेढा अजूनच वाढवला आहे. सिद्धीने आता गडावर हल्ला करायला सुरुवात केली आहे. हे शंभू महादेवा, आमचा राजगडीचा शंभू महादेव आमच्यासारख्या लाखोंचा पोशिंदा आहे. जगदंबे, आमचं शिवाजी राज हे तुझं लेकरू आहे ग. अधर्म नष्ट करून स्वराज्य स्थापनेचं काम आमच्या राजानं हाती घेतलंय. आमचं राज म्हणजे आमचा आणि या स्वराज्याचा प्राण आहे, जो प्राण आज पन्हाळगडी सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकलाय. तुझ्यासमोर गाऱ्हाणं घालतो आई, आमच्या राजासनी सोडवण्याचा मार्ग आम्हाला दाखव. आमचं गाऱ्हाणं ऐक ग आई. या सिद्धीचे तर नाही येऊ दे समोर एकदा धावत्याला पहाजीचं इंगा. हेच नाही करायचं असं म्हणणं आहे महाराजांचं. परिस्थिती किती बी बिकट असली तरी संयम ठेवा म्हणतात महाराज. आता महाराजांसारखा संयम आपण कुठून आणायचा? गडावरचा साठा संपत चाललाय. आज 4 महिने झालं महाराज पन्हाळगडी अडकून आहे आणि तो सिद्धी पण मागं हटायला तयार नाही. महाराज सुटणार कसे? एकीकडे आदिलशाही, दुसरीकडे मुघलशाही. स्वराज्य संकटात आलं. संकट? कसलं संकट? बाजी काका, आपण संकटाच्या छाताडावर पाय रोवून उभं राहू. आपल्या राजाचा जीव वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू. तुम्ही फक्त आवाज द्या, गनिम कापू, वेडा तोडू आणि प्राणाची बाजी लावून आपल्या शिवाजी राजासनी सोडू. एक संधी मिळू दे. ह्यो शिवा काशीत मरल पर या स्वराज्याचा जीव त्या सिद्धीच्या वेड्यातून सोडवून आणा. शब्द आहे माझा. शत्रू जितका चिकट, मराठा त्याहून तिखट. जय हिंद कॅप्टन विक्रम. जय हिंद सर. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार .4875 शिखरावर पाकिस्तानी सैन्याने कब्जा केला आहे आणि पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यावर गोळीबार करायला सुरुवात केली. सगळ्यांनी अलर्ट राहा. Yes sir. विक्रम, शत्रूवर भरोसा ठेवून चालणार नाही. आपण आपला प्लॅन करायला हवा. शत्रूच्या हालचालींचा अंदाज येणं कठीण आहे. आपण अशा जागी आहोत जिथून आपण शत्रूला नाही पण शत्रू आपल्याला बघू शकतो. आपल्या सगळ्या हालचालींवर त्यांचं लक्ष असणार. आपल्याला खूप सावध राहायला हवं. नुसतं सावध राहून चालणार नाही, शत्रूला मुळापासून नष्ट करावं लागेल. बॉयज, आपल्याला शत्रूच्या मुळापर्यंत पोहोचावं लागेल. कॅप्टन विक्रम बत्रा, 5140 शिखरावर तुमच्या विजयाची बातमी खूपच अभिमानास्पद आहे. पण आता आपल्या समोर आणखी एक महत्वाचं मिशन आहे. .4875. माझा तुमच्यावर आणि तुमच्या टीमवर पूर्ण विश्वास आहे कॅप्टन विक्रम बत्रा. येथील मागे मोर सर. आम्ही तयार आहोत. कोणतंही आव्हान असो, आम्ही भारतीय आर्मीचे जवान पूर्ण ताकदीने ते पार करू. आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही भारत मातेचं रक्षण करू. नाही, महाराजांशी मसलत करू आणि तुम्ही फक्त आदेश द्या. उभा तर आपण करतो त्या सिद्ध्याला. पण कॅप्टन, आपल्याला हे विसरून चालणार नाही की शत्रूची भौगोलिक परिस्थिती आपल्यापेक्षा खूप चांगली आहे. बाजी रायाजी, गेले 6 महिने आपण इथे अडकून आहोत. गडावरचा फक्त दारू गोळा नाही तर अन्नधान्य पण संपत आले आणि तिकडं रोज गनिमाची संख्या वाढतच चालली आहे. उंचावरून शत्रू आपल्याला सहज टिपू शकतो. त्यांच्याकडे युद्ध सामग्री तर आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. पण आपण लढणार आहोत. एनी डाऊट? नो सर. सो बॉयज, हाऊस द जोश. हाय सर. हाऊस द जोश. हाय सर. जिथे आता शत्रू उभा आहे तिथे भारताचा तिरंगा रोवूनच आम्ही परत येऊ. हा कॅप्टन विक्रम बत्राचा शब्द आहे सर. कॅप्टन बत्रा अँड टीम, बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर.
कॅप्टन, हे ठिकाण अत्यंत आव्हानात्मक आहे. दोन्ही बाजूंनी तीव्र उतार आहे. शत्रूला क्षणात आपली चाहूल लागू शकते. मग आपण ही लढाई कशी जिंकणार? शत्रू सर्व बाजूंनी आपल्यावर लक्ष ठेवून आहे. मित्रांनो, 350 वर्षांपूर्वी हाच प्रश्न शिवाजी महाराजांसमोर पण होता. महाराज, सिद्धी लय चिवट माणूस आहे. ऊन, वारा आणि पाऊस कशालाच हटत नाही. एक बेन घुबडावानी पहारा देतोय. एकदा मैदानात भेटू दे, नाही एकाचं डोळं काढून दिलं तर रायाचे नाव लावणार नाही. बाजी, प्रत्येक लढा हा रणांगणावर लढायचा नसतो. होय महाराज, पण येळ पडली तर आपले 300 मावळे सिद्धीच्या 3000 सैन्यावर वाघावाने तुटून पडतील आणि असे लचके तोडतील की पुन्हा स्वराज्यात पाय ठेवायचे त्याची हिंमत व्हायची नाही. शिवाय रणांगणात पाय न ठेवता सुद्धा शत्रूची हिंमत मोडता येते. मला सांगा, शत्रू कशासाठी अधीर असतो? जिंकण्यासाठी. मग त्याला जिंकू द्यायचं आणि आपण तह करायचा. महाराज, लहान तोंडी मोठा घास घेतो. माफी करा, पण आम्हा मावळ्यांवर तुमचा विश्वास आहे ना? आम्ही नाही जिंकू देणार त्या सिद्ध्याला. या देहाचं तुकडं तुकडं झालं तरी चालत, पण शत्रूला जिंकता पाठवणार नाही. शिवा, मी तुमच्या सगळ्यांची भावना जाणतो. युद्धात महत्वाचा आहे तो संयम. आपण शत्रूला जिंकण्याचा भास निर्माण करायचा. आपण तह करतोय, शरण येतोय हे समजल्यावर सिद्धी गाफील होणार आणि सैन्याचा वेढा हळूहळू शिथिल होणार. आणि मग आपण डाव साधायचा, असंच ना वराज? आपण तर बालपणीचे सवंगडी, तुम्ही तर सारेच जाणता. महाराज, माझ्या डोक्यात अजून एक कल्पना आहे. फक्त तसं करण्यासाठी तुम्ही परवानगी द्या. काय रे शिवा? वय तर राज, तुम्ही फक्त हो म्हणा, मग बघा शिवा त्या सिद्ध्याची कशी जिरवतो. इंडियन आर्मीच्या छोट्या छोट्या हालचालींवर शत्रूचा बारीक लक्ष आहे. आपल्या योजनेची थोडी सुद्धा खबर मिळाली तर ते आक्रमक होतील. आणि शिखराच्या 2 बाजूंनी तीव्र उतार आहे. आपण पॉइंट 4875 पर्यंत पोहोचणार कसं? सर, आय हॅव अ प्लॅन.